सम्राट असो, पारतंत्र्याच्या नगरीत सुद्धा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करून या मातेच्या चरणावरती स्वराज्याचं आणि स्वातंत्र्याचं पहिलं पुष्प अर्पित करणारा जगाच्या इतिहासातील एकमेव राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि या महाराष्ट्राच्या मातीला एक नाही तर दोन छत्रपती बहाल केले. त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता आऊसाहेब जिजाऊ. भरल्या शिवारातील कंस जशी कापावी तसा अवघा शत्रू सैन्य ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपतींच्या स्वराज्याचा झेंडा आटके पार रोवला. मल्हारराया म्हटलं तर जिथं गावाच्या गावं रिकामी व्हायची ते म्हणजे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर. जातीयतेच्या प्रथेला कडाडून विरोध करणारा राजा म्हणजे राजा तुकोजीराव होळकर. या हिंदुस्थानाच्या मातीमध्ये इंग्रजांना आपल्या तलवारीनं पाणी पाजून कित्येकदा इंग्रजांना पराभूत केलं, पण स्वतःहून एकदाही पराभूत न झाले अजिंक्य योद्धा म्हणजे श्रीमंत यशवंतराव होळकर. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज. आणि या समाजामध्ये प्रस्थापितांनी ज्या समाजाला मृत असं घोषित केलं त्या समाजामधून पुढे येऊन प्रस्थापितांच्या गुलामगिरी विरोधात बंड पुकारले ते म्हणजे राजे क्रांतीवीर उमाजी नाईक. जग बदल घालून घाव मग सांगून गेले भीमराव, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास भारताच्या पलीकडे रशियामध्ये नेऊन पोहोचवला ते म्हणजे लोकशाही अण्णाभाऊ साठे. नुसतं संविधानच नव्हे तर तमाम बहुजन समाजाला जगण्याचं बळ दिलं ते म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई. आणि समाजामध्ये या अंधारलेल्या समाजामध्ये स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली ते म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले. आणि त्यागाला आणि लाज वाटावी इतका मान तुमचा त्याग, तुमच्या त्यागानेच जागा झाला आम्हा लेकरांचा स्वाभिमान अशा आदर्श तत्वशील जागतिक कीर्तीच्या राजकर्त्या म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. अखंड भारतभूमीचा मानबिंदू असणाऱ्या या सर्व तमाम महामानवांना वीरांगणांना मी प्रथम नतमस्तक होते, विनम्र अभिवादन करते. आणि आज या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस साजरा करण्यासाठी आज आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. अज्ञानाने अंधारलेल्या जगामध्ये स्त्री शिक्षणाची मशाल पेटवली की ज्यांच्यामुळे तुम्ही आपण सर्वजणी आज इथे उपस्थित आहोत ते फक्त आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व माता सावित्रीबाई यांच्यामुळे. स्त्री शिक्षणाचे तुम्ही रोपटे लावले, त्याचे आज भव्य वृंदावन झाले, ते फळा फुलांनी बहरले आणि त्यातून आज हा आवाज निघाला. आज या ठिकाणी सावित्रीबाई फुले जयंती, त्याचप्रमाणे आजचा दिवस हा बालिका दिन, महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या मुक्ती नको, महिला मुक्तीची भाषा फक्त आजच्या पुरती नको, तुझा उत्सव म्हणून फक्त आजच आरती नको. ओठातला पोटातला तुझा आवाज जन्माला घाल, म्हणजे प्रत्येक सकाळ ही बदलेल नव्या युगाची चाल. शिकलेली आई घरादाराला पुढे नेते, हे ऐकायला खरंच किती गोड वाटतंय. पण आज या भविष्यातल्या आईला आपण गर्भातच मारून टाकतो. सोनोग्राफीची ही यंत्र मुलींसाठी खरंच कर्दर काळ झालेली आहे. नारी को अबलान समझो, नारी है कुदरत की खान, जिसकी गोद से जन्म लिए भीष्म द्रोण हनुमान. आणि
शुभेच्छा देते आणि त्या शुभेच्छा देताना दोन ओळी व्यक्त करू इच्छिते. पुढू नका हो या कळ्यांना, पुढू नका हो या कळ्यांना, उमलू द्या हो या फुलांना. पुढू नका हो या कळ्यांना, उमलू द्या हो या फुलांना. जाणूनी मर्म या बालिकेचा, जाणूनी मर्म या बालिकेचा, फुलूया धर्म मानवाचा, फुलूया धर्म मानवाचा. कन्येस पुत्र माना, कन्येस पुत्र माना, सारथी या युगाचा, सारथी या युगाचा. त्याचप्रमाणे आज सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे आणि तो दिवस सावित्रीबाई फुले स्त्री महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. स्त्री पुरुष समानतेसाठी सतत झगडणाऱ्या पुण्यासारख्या शहरात समाजाचा छळ सहन करून शिक्षण क्षेत्रात अमोल कार्य केलं आणि स्त्री मुक्ती आंदोलनाचा प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस सावित्रीबाई फुले स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. आणि यामध्ये हा शासकीय स्तरावर सगळीकडे साजरा केला जातो. या दिवशी काय केलं जातं? या दिवशी प्रभात फेरी काढली जाते. माता सावित्रीबाईच्या फुले यांच्या प्रतिमेला फोटोला हार पुष्प अर्पण करून मानवंदना केली जाते आणि शाळांमध्ये सुद्धा रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, वेशभूषा, त्यांच्या विचार समाजापर्यंत मुलांना इतर सर्वांना पोहोचवण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात. महिलांबाबत ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहे त्याचं उच्चाटन करण्यासाठी सावित्रीबाईंचा जन्मदिवस महिला मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांना त्यांचे हक्क, कायदे, अधिकार याविषयी जागृत केलं जातं. महिला सक्षमीकरण व स्वावलंबन या सर्वांसाठी शिक्षण हेच महत्त्वपूर्ण साधन आहे हे आज मी आवर्जून सांगेन. महिला मुक्तीच्या सुरक्षिततेच्या बाबतीत समाजामध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे आणि पण ते प्रबोधन करण्यासाठी सर्व स्त्री आणि पुरुष या दोघांनीही काम करणं गरजेचं आहे. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महान नेते मनुस्मृतीचं दहन केलं. हा दिवस खऱ्या अर्थाने सर्व भारतीय महिलांच्या मुक्तीचा दिवस असं मी सांगते. कारण ज्या दिवशी मनुस्मृतीचं दहन झालं त्या दिवशी खऱ्या अर्थानं सर्व स्त्रियांना, महिलांना जगण्याचा, समानतेचा हक्क मिळाला आणि तो मिळवून दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि महिला संबंधित सर्व विचारवंतांनी आपले विचार मांडले. सरोजिनी नायडू, स्वामी विवेकानंद, अरविंद पंडित, भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंद, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पण माझ्या वाचनात अनेक विचार आलेले आहेत, वेळेअभावी मी सर्वांचे सांगू शकत नाही. पण डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे विचार या महिला मुक्ती दिनाच्या निमित्ताने मी आपल्यासमोर व्यक्त करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे, स्त्रियांच्या सक्षमीकरणामुळे एक चांगले कुटुंब, चांगला समाज आणि एक चांगले अंतिमत एक चांगले राष्ट्र तयार होते. जेव्हा घरातील स्त्री आनंदी असते तेव्हा हा समाज आनंदी असतो. जेव्हा समाज आनंदी असतो तेव्हा राज्य आनंदी असते आणि जेव्हा राज्य आनंदी असते तेव्हा देशात शांतता नांदते आणि देश वेगाने प्रगती करू शकतो. आणि ज्यांच्यामुळे आज आपण सर्व क्षेत्रात आहोत ते म्हणजे क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले. आणि मनुस्मृतीच्या बाबतीतला एक उदाहरण देऊ इच्छिते. मनुस्मृती ग्रंथामध्ये असं लिहिलं होतं की ज्या स्त्रिया शिकतील त्यांच्या पती वाढेल, त्यांच्या ताटामध्ये आया पडतील असं लिहिलं होतं. आणि हे जेव्हा माता सावित्रीबाईंना समजलं त्यावेळेस माता सावित्रीबाईंनी महात्मा फुलेंना प्रश्न विचारला की हे असं होईल का? त्यावर महात्मा ज्योतिबा फुलेंनी उत्तर दिला. काय उत्तर दिलं? सावित्री, याच्यासाठी तुला शिकावं लागेल. आणि ही होती महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांची क्रांती. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांना क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले म्हणतो. बघा, आणि या माता सावित्रीबाईंसाठी एवढं जाता एवढं म्हणू इच्छिते, संयमाची ढाल तुम्ही, संयमाची ढाल तुम्ही, जेलेल्या सेनशिव्या, लिहिली काव्य फुले, आतून अंकुरल्या ओव्या, तोडण्या अज्ञान वेड्या, तुमचा शब्द तलवार झाला, तुमचा शब्द तलवार झाला. तुम्ही होता म्हणून आज आमच्या जगण्याला अर्थ आला, तुम्ही होता म्हणून आमच्या जगण्याला अर्थ आला. आणि सर्व उपस्थित शिक्षक भगिनी आणि माझ्या समोर बसलेल्या माझ्या विद्यार्थिनी,
हे तुम्हीच ठरवायचं आणि आपलं बाई पण भारी आपणच करायचं, आपलं बाई पण भारी आपणच करायचं. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या निधनानंतर सुद्धा ज्यांच्या विचाराची क्रांतिकारी पाऊले चालतच राहिली त्या म्हणजे माता सावित्रीबाई फुले यांना पुनश्च एकदा मी विनम्र अभिवादन करते आणि इथंच थांबते.